सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं विविध प्रभागात होम टू होम प्रचारावर भर दिला आहे। यासोबतच मतदान कशा पद्धतीनं करायचं हे नागरिकांना समजण्यासाठी ईव्हीएमचे डमी मॉडेल घेऊन त्याची माहिती दिली आहे। जालना महापालिका निवडणुकीत उमेदवारांचा वैयक्तिक भेटीगाठी आणि प्रचार फेऱ्यांवर जोर आहे। प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार गल्लोगल्ली जाऊन मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेत आहेत। भाजपचे आमदार अमरीश पटेल धुळे महापालिकेच्या प्रचारामध्ये उतरलेत। भाजपनं शेवटच्या टप्प्यामध्ये पटेलांना प्रचारामध्ये उतरवलं। सिंधी समाजाचा प्राबल्य असलेल्या कुमार नगर परिसरात पटेल यांनी सभा पार पाडली। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष निवडीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे पक्षाला भाजपचं पाठबळ मिळण्याचे संकेत आहेत। उपाध्यक्षपदासाठी 4 जण स्पर्धेत आहेत। साताऱ्याच्या कास तलावात कास बोट क्लब सुरू केला आहे। या बोट क्लबला अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी कास तलावामध्ये आपल्या पत्नीसह नौकाविहाराचा आनंद घेतला। साताऱ्यात अजिंक्य तारा किल्ल्यावर स्वाभिमान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराज आणि जिजाऊंच्या प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली। राजमाता जिजाऊंच्या 428व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा इथं दर्शनासाठी जनसागर उसळला आहे। देशाच्या विविध भागातून लाखो जिजाऊ भक्त दाखल झालेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिजाऊंना अभिवादन केलं। राजे लखुजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा देखील रोषणाईनं सजवण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात कृषी विभागानं चिया तिळगुळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 13 आणि 14 जानेवारीला हा महोत्सव पार पडणार आहे। नागरिकांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे। मकर संक्रांत 2 दिवसांवर आली। बाजारात विविध रंगांच्या आणि आकाराच्या पतंग विकण्यासाठी दाखल झाल्यात। राजस्थानच्या उदयपूरमध्ये ऑपरेशन सिंदूरचं छायाचित्र छापलेलं पतंग बाजारात विकले जात आहेत। ग्राहकांचा त्याला प्रतिसाद मिळतो। नागपुरात पतंग उडवत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून तरुण जखमी झाला। पतंग उडवण्याच्या नादात तरुण रेल्वे मालगाडीवर चढला आणि यावेळी त्याला शॉक लागल्यानं बेशुद्ध पडला। यवतमाळच्या सामका आयुर्वेदमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 18 फुटी पुतळ्याचं अनावरण केलं आहे। लवकरच इथं सुसज्ज अशा स्मारकाची निर्मिती होणार आहे। या ठिकाणावरून युवकांना प्रेरणादायी विचार मिळावेत या दृष्टीनं उपक्रम हाती घेतला आहे। किल्ले रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी जयंती साजरी करण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीस्थळाचं विधिवत पूजन केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांना जिजाऊ पुरस्कारानं सन्मानित केलं। इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागानं राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन केली आहे। सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे।